नमस्कार, दुपारचे 2 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात करूयात अतिशय मोठ्या बातमीनं. कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आली. कल्याण डोंबिवलीमध्ये सत्तेचं एक नवं समीकरण पाहायला मिळते. खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यावेळी उपस्थित होते. महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये सत्तेचं एक नवी समीकरण पाहायला मिळते, कारण यावेळी शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर मनसेने एक प्रकारे उद्धव ठाकरेंनाच धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं आता शिवसेनेला पाठिंबा दिलाय. शिवसेना आणि मनसे एकत्र झालेत. कल्याण डोंबिवलीमध्ये सत्तेचं हे नवं समीकरण पाहायला मिळतं. कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे. इथे स्थापन करण्यासाठी आलोय. त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे. आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या बलाबल कसं आपण पाहूयात. भाजपनं 50 त्यांचे नगरसेवक निवडलेत. काँग्रेस 2, ठाकरे गटाचे 7, तर पवार गटाचा 1 नगरसेवक निवडून आला. तर अशा पद्धतीनं तिथलं बलाबल आहे. शिवसेनेनं 53 जागा जिंकल्यात. मनसे 5, तर ठाकरेंच्या सेनेतून बाहेर पडलेले 4 नगरसेवक आहेत. आणि या सगळ्यावर आपण अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी किशोर पगारे सध्या आपल्यासोबत आहेत. किशोर, अतिशय एक वेगळं धक्कादायक नवं समीकरण सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये पाहायला मिळते. सध्या तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? नक्कीच कल्याणी ज्या पद्धतीने हे जे नवीन समीकरण जुळलेलं आहे, जे शिवसेना, शिंदे गट आणि मनसे हे एकत्र होताना दिसत आहेत आणि कुठेतरी त्यांनी आता तशी दावेदारी करण्यासाठी गटनेता स्थापन केलेला आहे. मनसेने त्यांचा गटनेता प्रल्हाद म्हात्रे यांना केलेला आहे, तर शिवसेने शिंदे गटाकडून निलेश शिंदे हे गटनेते असतील. या प्रकारे जे वातावरण तयार झालेलं आहे, तरी सुद्धा ज्या पद्धतीने आज हा जो राजकीय भूकंप म्हणता येईल कल्याण डोंबिवलीमध्ये, की एकत्र विरोधकांच्या सारखे लढणारे मनसे आणि शिवसेना आज कुठेतरी सत्तेचे समीकरण जुळण्यासाठी एकत्र आलेले आहेत. आणि जो जादुई आकडा आहे सत्तेचा, जो 62 करण्याचा, तो करण्याचा पूर्णपणे इथे प्रयत्न आहे. मात्र श्रीकांत शिंदे यांनी फार मोलाचा स्टेटमेंट दिला आहे की महायुतीचा उमेदवार, महायुतीचाच आमदार महापौर बसेल. परंतु ज्या पद्धतीने आज शिवसेना आणि भाजपा एकत्र लढलेले आहे, त्या एकत्र लढण्यामध्ये त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काहीच कष्ट घ्यायला लागणार नव्हते. तर एकत्र युतीचा धर्म त्यांना पाळायचा होता. मात्र आज कुठेतरी शिवसेना शिंदे गटाला असं वाटतंय की स्वतःची सत्ता स्थापन करावी, याकरता त्यांनी मनसेला सोबत घेतलेला आहे. कल्याणी किशोर, खरं तर निवडणुकीच्या आधी सुद्धा कार्यकर्ते उमेदवार फोडाफोडीचे प्रकार सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये घडले होते आणि त्यानंतर आता एक वेगळं समीकरण पाहायला मिळते. त्यामुळे तिथल्या स्थानिक भाजपच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येतात? भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत इथल्या स्थानिक नेत्या जे आहेत, रवींद्र चव्हाण आमदार आहेत, जे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून अजून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही किंवा कोणताही पदाधिकाऱ्याने अजून त्याबद्दल बोलले नाही. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊच. परंतु ज्या पद्धतीने आता हे जे घडलेलं आहे बेलापूरमध्ये किंवा कोकण भवनमध्ये, त्या अनुषंगाने राज्याला हे एक नवीन समीकरण पाहायला मिळतंय की शिवसेना, शिंदे गट आणि मनसे हे एकत्र येऊन सत्तेच्या दिशेने वाटचाल करतात कल्याण डोंबिवलीच्या. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की विकासाच्या दृष्टिकोनातून ही वाटचाल होत आहे. मात्र कुठेतरी भारतीय जनता पार्टी जोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट होऊ शकत नाही. किशोर, विकासाला पाठिंबा म्हणून आम्ही शिवसेनेसोबत गेलो असं मनसे म्हणतंय. मात्र या सगळ्यानंतर आता वरिष्ठ नेते नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.